तड़प कैसी है, ये जलन है कैसी। आज मी तुम्हाला थोडी कोरफडीबद्दल माहिती देणार आहे। अतिशय सुंदर वनस्पती आहे। मुद्दाम मी ही माझ्या बागेतनं कापून आणली आहे। आता याचा रंग फारसा हिरवा वाटत नाही उन्हाळ्यामुळे, पण आता जसं पाऊस पडेल तसंही छान हिरवीगार होत जाईल। कोरफडी वनस्पती अतिशय देखणी आहे, पण नेमके त्याच्यावर काटे सुद्धा आहेत। तुम्हाला दिसत असतील हे काटे। आपल्याला ही कोरफड औषधी म्हणून वापरायची असेल तेव्हा यातला गर आपल्याला काढून वापरावा लागतो। हे पान असं कापत गेलो की त्यातनं गर बाहेर पडतो आणि त्या गराचा उपयोग आपण औषधात करतो। ही वनस्पती देखणी तर आहेच, पण या वनस्पतीचा उपयोग अभ्यंतर म्हणजे पोटातून तो घ्यायचा असेल, करायचा असेल तर त्याचा व्हिडिओ कधीतरी मी नंतर करूया। आज मी तुम्हाला ह्याचा उपयोग बाह्य उपयोग कसा करता येईल हे सांगून ठेवते। तर या कोरफडीचा गर काढल्यानंतर तो जास्त वेळ टिकत नाही आणि काही कंपन्या त्याचा ॲलोवेरा जेल करून ठेवतात, म्हणजे तो खूप दिवस आपल्याला नंतर वापरता येतो। काळा पडत जातो हा जेल म्हणजे त्याचा गर, म्हणून आपण तो लगेच वापरायचा असतो। या कोरफडीच्या गराने किंवा त्या गर कुठेही शरीरावर लावल्यामुळे शरीराचं तेज वाढतंच, हे तर प्रमुख काम आहेच, पण त्याच्याबरोबर शरीरातलं पित्त वाढून ज्या वेळेस चेहऱ्याला काळिमा येते किंवा त्वचेला काळिमा येते तेव्हा या वनस्पतीचा उपयोग खूप छान होताना दिसून येतो। म्हणजेच हा गर जिथे जिथे तुम्ही लावाल तिथलं पित्त कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला त्याचा उपयोग खूप चांगला होताना दिसतो। तर ज्या वेळेस अंगाची लाही लाही होत असते, कुठेतरी भाजलं तर मात्र कोरफडीचा गर लावायला काहीच हरकत नाही। अगदी फ्रेश गर लावा म्हणजे त्याचा उपयोग चांगला होतो। त्याचबरोबर कॅन्सरसारख्या ट्रीटमेंटमध्ये किमोथेरपी केली जाते, रेडिएशन ट्रीटमेंट केली जाते, त्यावेळेस कधी कधी काही जणांना त्या थेरपीचा त्रास होतो आणि शरीराची आगाग होत असते। तर थोड्याफार प्रमाणात कोरफडीचा गर शरीराला लावल्याने किंवा हातापायांना लावल्याने त्याचा उपयोग खूप चांगला होतो आणि दाह म्हणजे ते बर्निंग सेन्सेशन कमी व्हायला मदत होते। याचबरोबर कधी कधी पित्त शरीराचं वाढतं आणि डोक्यात पण आगाग व्हायला लागते, त्यावेळेस तुम्ही हा गर घेऊन तुमच्या स्काल्पला मसाज करू शकता। त्याच्यामुळे बऱ्यापैकी जी आगाग होत असते ती कमी होते। याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे खरं तर तो सगळ्यांना माहीतच असणार आहे, पण केसांसाठी या गराचा खूप चांगला उपयोग होतो। काही जण हा गर तेलात सुद्धा वापरतात, खोबरेल तेलात मिक्स करून सुद्धा लावता येतो। डॅन्ड्रफसाठी सुद्धा उपयोगी असा हा कोरफडीचा गर आहे, ज्याला कॉमन भाषेत ॲलोवेरा म्हणतात। त्याचबरोबर या गराचा आपल्याला केसांसाठी अजून एक उपयोग करता येतो, ते म्हणजे ज्यांचे केस खूप ड्राय असतात आणि ज्यांना तेल लावायचा कंटाळ येतो त्या लोकांनी या कोरफडीचा गर काढून घ्यायचा आणि तो पूर्ण स्काल्पला, डोक्याच्या भागाला चांगला मसाज करायचा आणि एक तासभर तरी ठेवावं आणि नंतर मग तो धुवून टाकावा। पण यासाठी अट मात्र एकच आहे की ज्यावेळेस तुम्ही हा गर डोक्याला लावता त्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला केस स्वच्छ धुवून घेतले पाहिजेत, कारण जर घामटलेले केस असतील आणि त्याच्यावरच तुम्ही हा गर लावला तर तेवढा उपयोग तुम्हाला दिसून येणार नाही। जर तुम्हाला हा गर वापरायचा असेल तर तो मी म्हणेन की तुम्ही फ्रेश करूनच वापरा, ज्याच्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला जास्तीत जास्त करून घेता येतो। या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरेच काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट्समध्ये टाकू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर याच्यावर दिलेला आहे त्याच्यावर सुद्धा मेसेज करून विचारू शकता। बरेच वेळा आपल्याला असं वाटतं की उन्हाळ्यामध्ये स्पेशली की पायांची आगाग होत असते, पायांना भेगा पडतात, काही जणांना पावसाळ्यात सुद्धा भेगा पडतात, तर अशा लोकांनी सुद्धा या गराचा उपयोग तिथे लावायचा आहे आणि त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे। अजून एक कोरफडीचा उपयोग करता येतो म्हणजे
डायबिटीजच्या पेशंटना बरेच वेळा पायाची तळव्यांची आगाग होत असते. तर त्यांच्या नर्व्ह सेन्सेशनमध्ये हा प्रॉब्लेम असतो आणि म्हणून त्यांना कळत नाही की काय करावं. बरेच औषधंही घेऊन झालेली असतात. अर्थात हा खूप अभ्यंतर शरीराच्या आतला प्रॉब्लेम आहे. तरी पण त्या सगळ्यांनी कोरफडीचा गर पायाच्या तळव्यांना लावून बघायला हरकत नाही. परत मी म्हटलं तसं हा फ्रेश असेल तर त्याचा चांगला उपयोग होणार आहे. तर हा फ्रेश गर तुम्ही पायाच्या तळव्यांना लावून बघा आणि तुम्हाला काही उपयोग होतोय का नक्की कळवा. काही जण हा गर काढून त्याच्यात पाणी मिक्स करून त्याचा ज्यूस करून पीत असतात. तर मी म्हणेन की असं काही करण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या वैद्यांना याबाबत नक्की कन्सल्ट करा आणि मगच हा गर प्यायचा आहे का नाही हे ठरवा. बऱ्यापैकी आयुर्वेदात कोरफड वापरली जाते वेगवेगळ्या औषधांमध्ये. काढे आहेत, काही आसवं आहेत, काही अरिष्ट आहेत. अशा बऱ्याच फॉर्म्युलेशन्समध्ये कोरफडीचा वापर केला जातो. काही गोळ्यांमध्ये सुद्धा कोरफडीचा वापर केला जातो. पण तो उपयोग कसा केला जातो, कशासाठी केला जातो वगैरे वगैरे आपण कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया. तर आजसाठी एवढाच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.